काही कवितांना अखंड मनात रुंजी घालतात. त्या शब्दाशी मन तादात्म्य पावतं. असेच कवी चिंतामणी खानोलकर उर्फ आरती प्रभू. आधी मला सुरुवातीला वाटायचं आरती प्रभू म्हणे एखादी लेखिका असेल, पण नंतर अभ्यास करताना BAच्या अभ्यासाला असताना कवी खानोलकरांचंच टोपण नाव आरती प्रभू असं कळलं. त्यांची कविता म्हणजे सुंदर शब्दांचं एक शिल्प असावं आणि आपण एक एक साहित्यकृती निरखत ओथंबून जावं असं. छंदात्मक काव्यांनी त्या गीतांच्या ओळी, त्यातील हे गाणं असेल, कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला, कसे कसे हसायाचे हसायाचे आहे मला, हासतच वेड्या जीवा झोपडीत झोपडीत कसे कसे. अतिशय विदारक वर्णन असं या काव्यातून आहे. हसतच वेड्या जीवा झोपडीत थोपटीत कसे कसे हसायाचे आहे मला. त्यानंतर हे गाणं तर अगदी अजरामर झालेलं आहे. गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पास आता कळा, आणि काही ओली पाने गेले द्यायचे राहून. आणि ती कविता तर युवावस्थेत फार आवडलेली होती आणि महेंद्र कपूरनी गायली बहुतेक ती, आणि छान वाटायचं. ती येते आणि जाते जाताना कधी कळ्याने ते, आणि जाताना फुले मागते ती येते आणि जाते येताना कधी कळ्याने ते, आणि जाताना फुले मागते ती येते आणि जाते. कविता कशी प्रसवते यावर ही मंत्रमुग्ध करणारी कविता आहे. आणि एका लाजऱ्या प्रेयसीचं चित्र रेखाटताना त्यांनी एक सुंदर असं भावगीत लिहिलेलं आहे. नाही कशी म्हणू तुला म्हणते रे गीत, परी सारे हलक्याने आडे ते रीत, नाही कशी. आणि यातच नाही कशी म्हणू तुला मिळावे दुपारी, परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी. ही ओळ खूप छान आहे. नाही कशी म्हणू तुला विडारे दुपारी, परी थोरांच्या समोर घ्यायची सुपारी. यातूनच एक सुसंस्कारित मन व्यक्त होतं. आणि असंच एक सुंदर काव्य आहे त्यांचं. माहेरच्या आठवणीनं व्याकुळ होणारी ती त्यांची नायिका गाते. समयीच्या शुभ्र कळा उमलवून लवते, केसातच माळलेली जाई पायाशी पडते, समयीच्या शुभ्र कळा. अगदी सुंदर चित्रण आहे या कवितेतून. समयी प्रज्वलित करणारी ती सुहासिनी डोळ्यासमोर उभी राहते. आणि माहेरच्या आठवणीतलं यातलंच ते कडवं खूप छान आहे. भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापू
पुढे समयीच्या शुभ्र कळा. या सर्व गीतांमधून अतिशय सुंदर असं चित्रण त्यांनी केलेलं आढळतं. समयीच्या शुभ्र कळा कविता म्हणजे मला हळव्या भावनांची अभिव्यक्तीच वाटते. अशा सुंदर भावना दुसऱ्या काव्यात फार कमी आढळतात. आरती प्रभू यांच्या ह्या सुंदर रचनांबरोबरच आणखीन काही खूप सुंदर सुंदर अशी भावगीतं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि ह्या भावगीतांमधून त्यांनी अतिशय शब्दांचं सुंदर शिल्पच उभारलेलं आहे. निवडून चित्रपटातलं ते गीत, तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू बहरांच्या बाहूंची. सुंदर असं नायिकेचं चित्रण ह्यात आहे. आणि त्यातलंच एक म्हणजे अवखळ आणि नायिका अगदी अवखळ आणि सुंदर दाखवलं आहे ते चित्रण. लव लव करी पात दिस नाही ताऱ्याला, लव लव करी पात. आणि बालपणी जे गीत आम्ही नेहमी स्पर्धेतून गायचो आणि ते रचना पण खूप अवघड आहे ती, ते त्यांचं होतं. हे रे घना, हे रे घना, नाव घाल माझ्या मना, हे रे घना, हे रे घना. हे तर सगळ्यांच्या परिचयातलं आहे. पण माहिती ना, गीतकारांची नावं तेव्हा माहीत नसायची. हृदयनाथ संगीतकार आहेत, आशा भोसलेनं गायलं आहे, पण हे आरती प्रभूंचं आहे. नंतर अभ्यासताना कळलं. त्यानंतर रवींद्र साठेंचं, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. आणि भक्तिगीतातलं ते माझं खूप आवडतं आहे, सुमन कल्याणपूरनी गायलेलं, ते आरती प्रभूंचंच आहे. आकाश पांघरोणी जग शांत झोपले, घेऊन एक तारी गातो कबीर दोहे, आकाश पांघरोणी. आणि चानी पिक्चर तेव्हा खूप गाजलेला होता. त्यातलं, तो एक राजपुत्र, मीही एक रानभूल, तो एक राजपुत्र, मीही एक रानभूल. खूप खूप आवडलं होतं हे. आणि त्यातलंच, किनी रे दोन दोनच माणसं माझी उभ्या अख्ख्या गावा, तुम्ही रे दोन दोनच माणसं माझी उभा अख्ख्या गावा. हे चानीच्या नायिका आहे त्यातली, तिच्या आवाजातलं गाणं आरती प्रभूंचंच होतं. आणि एक जुनं कृष्णा कल्याणचं आहे त्यांचं गीत, मीच मला पाहते पाहते आजच का, मीच मला पाहते पाहते आजच का पाहते. आणि अनुराधाच्या आवाजात एक खूप छान आहे, घुमला हृदयी निनाद हा, घुमला हृदयी निनाद हा. अतिशय सुंदर अशा आणि हळव्या कविता आहेत. आणि नायिकेंचं शब्द रूपात अतिशय सुंदर चित्रण त्यांच्या कवितात आहे. आणि एक जुनं लताचं गाणं पण त्यांचंच आहे, सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेते, शतजन्मीचे रे माझे नाते, सप्तपदी ही रोज चालते तुझ्या सवेरे, शतजन्मीचे रे माझे नाते, सप्तपदी ही रोज चालते. कवितेच्या प्रांतातले अतिशय
सुंदर सुंदर असे भावगीतं आरती प्रभूंनी आपल्याला दिलेले आहेत. आरती प्रभू म्हटलंच की एक सुंदर असं उत्कट भावावस्था साधणारी भावगीते देणारं एक व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर येतं. आणि ही भावगीतं आणि ही गीतं आपल्या मनात आजही स्थान मिळवून आहेत. काल त्यांची पुण्यतिथी निमित्त ही भावांजली त्यांच्याच ह्या गीतातून, सुंदर सुंदर हळव्या गीतातून